नमस्कार गाईज, तर आपण आज एकविरेला आलो आहेत आणि आई माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर एकच प्रश्न पडतो, राहायचं कुठे. तर मी तुम्हाला व्हिजिट करणार आहे आज मातोश्री बंगला, जो की आहे एकविरेमध्येच. आणि एकविरेमध्ये मातोश्री बंगल्याचा आज फुल मी तुम्हाला टूर करवणार आहे. लेट्स गो. तर आता आपण चाललो आहे मातोश्री बंगल्यामध्ये, जे की आपल्या ताई आणि जिजूंचाच आहेत. आणि मातोश्री बंगला बघू शकतात, किती सुंदर अशा प्लेसला मातोश्री बंगला आहे. तसंच तिकडे अवेलेबल असलेलं पूल, जे की खूप मोठं, आणि छोटी मुलं मोठी माणसं सगळ्यांसाठी ते पूल खूप बेस्ट आहे. आणि इकडे तुम्हाला स्विमिंग पूलचा पण एक्सपिरियन्स घेऊ शकतो. प्लस तिकडे झोके घ्यायला पाळणा आहे, छोटा का होईना आपण बॅडमिंटन किंवा स्मॉल क्रिकेट खेळू शकतो. असा तिकडे गार्डन एरियासुद्धा आहे. तसंच तिकडे तुम्हाला डायनिंग एरियासुद्धा दिले, जिकडे की जेवण बनवून शिजवून तुम्ही राहू शकता, एन्जॉय पण करू शकता, कसलंच टेन्शन नाही. चला आता मी तुम्हाला बंगल्याची टूर करते. तर आता बंगल्यात आपण जातो आहे. बंगल्याचा मी डोअर ओपन करते आणि डोअर ओपन करताच मला खूप मोठा असा हॉल. आधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि बघू शकतात की किती मोठा लिव्हिंग रूम आहे, म्हणजे की हॉल. या हॉलमध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक झोपू शकतात. एवढा मोठा हॉल हा एकविरेमध्ये मातोश्री बंगल्यावरचा आहे. तसंच एकविरायचा एक फोटो आहे, किचन आहे, जे की किचनचा रूम सेपरेट रूम आहे. नंतर एक सुंदर असा तिकडे बेडरूम आहे, वॉशरूम डबल आहेत, आणि मग त्याच्यानंतर एक बेसिंग आहे, प्लस अजून एक रूम आहे खाली, आणि मग त्याच रूममध्ये वॉशरूम अटॅच आहे. चला आता मी तुम्हाला वरती नेते. तर वरती पण खूप सुंदर असं व्ह्यू असलेली खूप मोठी अशी गॅलरी आहे, आणि गॅलरीमधून तुम्ही व्ह्यू तर बघूच शकता. हे सर्व बघितल्यानंतर हा पण एवढा एक मोठा हॉल आहे. वरती अजून 2 बेडरूम आहेत. तर हा व्हिडिओ आणि हा बंगलो कसा आवडला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला बंगला जर बुक करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.